निवडणूक प्रचार सुरूही नाही आणि कल्याण डोंबिवलीत निकाल लागलाय. होय, निवडणुकीआधीच भाजपानं खातं उघडलंय. 2 उमेदवार थेट बिनविरोध विजयी. ही सुरुवात संकेत देतीये मोठ्या राजकीय बदलाची. कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. महायुतीत शिवसेना 66 तर भाजप 56 जागा लढवणार आहे. अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडून 42 जागा लढवत आहे. मनसे आणि उभाटा एकत्र लढत आहेत. मनसे 54 तर उभाटा 68 जागा लढवत आहेत. काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली असून काँग्रेस 58, शरद पवार गट 35 आणि वंचित 15 जागा लढवत आहेत. पण भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोधी विजयी झालेत. डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे पॅनल 26 क मधून तर कल्याणमधील रेखा चौधरी पॅनल 18 अ मधून विजयी झालेत. कारण त्यांच्या विरोधात एकही उमेदवारीचा अर्ज आलाच नाही. बिनविरोध विजय हा केवळ आकडा नाही, तो राजकीय ताकदीचा आणि संघटनात्मक तयारीचा आरसा आहे, जो भाजपाने दाखवलाय. कल्याण डोंबिवलीची लढाई अद्याप बाकी आहे, पण सुरुवातीची चाल भाजपाने जिंकली आहे. ही फक्त सुरुवात आहे की भाजप सत्तेत येण्याचे संकेत? थोडे दिवस थांबा, उत्तर मिळेल.